रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची पुण्यामध्ये भेट घेणार। रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक। रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रवीण माने सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रिंगणात। काही दिवसांपूर्वी तुतारीचा प्रचार करणाऱ्या मानेंनी आता विकासाला साथ देत असल्याचं म्हणत अजित पवारांसोबत जाण्याची घेतली भूमिका। यापूर्वी माईक खेचून घेण्याचा प्रकार आम्ही पाहिला होता, पण आता एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाचा उमेदवार घोषित करतो ही नवीनच प्रथा सुरू झाली। खऱ्या अर्थानं नेतृत्व कोण करतंय हे यातून सिद्ध होतं। सचिन अहिर यांची देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदेंवर टीका। मी महायुतीची उमेदवार, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराची चर्चा। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मराठा संघटनांकडून सुभाष जावळेंना उमेदवारी। मराठा आरक्षण आणि परभणीचा विकास हेच आमचं ध्येय, जावळे यांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेंना विरोध केला तर कपिल पाटलांना मदत करणार नाही। शहापुरातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंना विरोध केल्यानंतर शिवसैनिकांचा इशारा। कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना वादावर पडदा। गणपत गायकवाड समर्थक भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश। भाजप कार्यकर्ते आणि गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा। धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। बार्शीमधील भगवंताचं दर्शन घेऊन केली प्रचाराला सुरुवात। माझा विजय निश्चित, अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया। नागपूरच्या देशपांडे सभागृहामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संबोधन। रामटेक लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या श्यामकुमार पारवे यांच्यात लढत। कोरोना काळामधील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांना ईडीचा समन्स। कीर्तिकर उद्या सकाळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार। सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर एमआयएम ठाम। ईद नंतर जाहीर होणार उमेदवार। एमआयएमचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची माहिती। तो काँग्रेसचा एक स्टंट होता। 5 एप्रिलला मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोर्दे गावात प्रचारापासून रोखल्यानंतर खासदार सुनील मेंढेंचं स्पष्टीकरण। पुण्याचा प्रणव कराड हा तरुण अमेरिकेतून बेपत्ता। अमेरिकेमध्ये एका जहाजावरती कॅडेट म्हणून कार्यरत असलेल्या प्रणवचा अचानक संपर्क तुटल्यानं कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण। कंपनी कुठलीही माहिती देत नसल्याचं म्हणत कुटुंबियांकडून तक्रार दाखल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 43 अंशांवर। उन्हामुळे वन्य प्राण्यांचा पाणवठ्याजवळील वावर वाढला। ताडोबाच्या सोमनाथ परिसरात मार्क वाघीण आणि तिच्या बछड्यांची जलक्रीडा कॅमेऱ्यामध्ये कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।